बूस्टर कंपनी जी आहे त्याचं हुतुतू नावाचं सोयाबीनचे जे बीज होते आपले पूर्ण अमरावतीमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेले आहे. आजही सुद्धा गाडगेनगरमध्येही झाला आणि मागेही गुन्हा दाखल झाले. आज आपण शेतकरीचे शेतातच आलो की खरी पोझिशन काय. पहिले जेव्हा बियाणं दिलं मागच्या वर्षी एवढा चांगला होता बियाणं म्हणतं त्या कंपनीचं की सगळे शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार झाला. तर मेजॉरिटी पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचं पूर्ण बी बियाणं त्यांनी घेतले. तर आज घेतले तर 70 ते 80% बी बियाणं चुकीचा निघाला. आणि पहिली पेरणी जी आम्ही केली आमच्या शेतकऱ्यांनी पैसेही लावले, मजदुरी गेली, शेतामध्ये पाणी होता तेव्हा आमचं शेतीमध्ये चांगलं फसल निघाली असती. आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पेरणी करायची बारी आली. पेरणी केल्यानंतर आज आम्हाला पाऊसची वाट पाहावं लागत आहे. तर मला वाटते पहिली जी पेरणी केली त्याची पूर्ण भरपाई या कंपनीने दिली पाहिजे. पण दुसरी जी पेरणी आम्ही करायसाठी वाट पाहतो आहे आणि आमच्या पेरण्या झाल्याने त्याचे नुकसान त्यांनी दिलं पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार आहे की हे अशी जे बोगस कंपनी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला परमनंट ब्लॅकलिस्ट केली पाहिजे. की शेतकरी राजा, आम्ही नेहमी राजाच म्हणतो, त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जर अशी परिस्थिती आली तर शेतकरी राजा फाशीवर जातात. तर अशा बोगस कंपन्यांना पहिले जर आपण सबक शिकवलं तर येणारा भविष्य आमच्या शेतकऱ्यांचं सिक्युअर राहील. ते मेहनत करतात, रात्र राबतात शेतामध्ये. आणि पहिली पेरणी झाल्यानंतर किती मेहनत लागते, किती कष्ट लागते, किती पैसा लागते, किती उन्हात रक्ताचं पाणी करावं लागते. आणि ते बी बियाणं जर बोगस निघाला तर शेतकऱ्यांनी जावं कुठे. आणि जेव्हा कंप्लेंट होतात तर कंपनीचे साधारण लोक म्हणतात की आम्ही बाई पोतं घेतले, पॅकेट घेतले 4, आम्ही ते देऊन देऊ. बाकीचं कोण पाहिजे. म्हणून माझी विनंती राहीन आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना, जिथे जिथे असे बोगस बी बियाणं देणारे कंपन्या आहे त्यांच्यावर परमनंट ब्लॅकलिस्ट लावा. आणि असे लोक आपल्या महाराष्ट्रात नकोच आहेत जे शेतकऱ्यांना त्रास देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.